थोडं जर आता सर्वांनी लक्ष द्या आणि शांतता ठेवा. अगदी आटोपशीर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. खरं तर हेच तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे. बाईंनी किती जरी ठरवलं कार्यक्रम करायचा तरी लोक गर्दी करून येतातच. कार्यक्रम नाही करायचा, छोटेखानी करायचा तरी देखील किमान एवढी तरी गर्दी होतेच. म्हणजे अगदी 2 वर्षापूर्वी झालेला वाढदिवस तुमच्या सगळ्यांना आठवत असेल. हेमच्या लॉनवर वाढदिवस झाला होता आणि साताऱ्यातलं सगळ्यात मोठं लॉन, सगळ्यात मोठं सभागृह हे देखील बाईंच्या वाढदिवसाला अपुरं पडलेलं होतं. एवढा अफाट जनसंपर्क, एवढी मोठी लोकप्रियता फिरोजबाईंनी मिळवलेली आहे. आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. टाळ्या वाजवून स्वागत करूयात सन्माननीय फिरोजबाई पठाण यांचं, उपस्थित असलेले सन्माननीय जयवंतदादा भोसले यांचं, सन्माननीय शेखर मोरे पाटील यांचं. बाईंच्या या वाटचालीमध्ये कायमच त्यांच्या पाठीशी राहणाऱ्या त्यांच्या भगिनी पूनमताई असतील, रुपालीताई असतील, वैष्णवीताई असतील, या सर्वच प्रमुख मंडळींचं आजच्या या अभिष्ट चिंतन कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत आहे. तसं बघायला गेलं तर फिरोजबाई आणि कार्यक्रम हे समीकरण गेल्या 3-4 वर्षांपासून आपल्या सगळ्यांनाच नित्याचं आणि परिचयाचं झालंय. मी मगाशीच या ठिकाणी आलो आणि त्या ठिकाणी मला एक माझे मित्र भेटले आणि म्हटलं की आजच्या वाढदिवसाच्या दिवसाला या ठिकाणी येणं आवश्यक आहे. आणि त्यापुढे ते जे बोलले ते खूप महत्वाचं आहे. वाढदिवसाला येणं का आवश्यक आहे? खरं तर वाढदिवस प्रत्येकाचे होत असतात, रोज कुणाचा तरी वाढदिवस असतो. मात्र प्रत्येक वेळेलाच आपल्याला सगळ्यांना जायला जमतं, जावंसं वाटतं असं नाही. मात्र फिरोजबाईंच्या वाढदिवसाला त्यांना काय यावंसं वाटलं असं त्यांनी सांगितलं की हा कामाचा माणूस आहे. आणि कामाचा माणूस आहे म्हटल्यानंतर भाई आम्ही दोघं जे बोललो, भाई काय काय काम करतात हे तुमच्या सगळ्यांना माहित आहे. अगदी थोडक्यात त्याचं जरी सिंहावलोकन करायचं झालं, आमच्या दोघांच्या चर्चा झाली की पाणी असू देत, पाणी देण्याचं काम सुद्धा मधल्या काळामध्ये फिरोजबाईंनी केलं. कचरा टाकण्याचं काम असू दे, घंटागाडी केली. म्हणजे रोजची जी जीवनावश्यक आपल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींमध्ये फिरोजबाईंची आपल्याला सातत्याने मदत होतीये. या विलासपूर गोळीबार मैदान परिसराला एक हक्काचं व्यक्तिमत्व, एक आधारस्तंभ म्हणूया की वेळ आल्यानंतर कुणापाशी जायचं मदत मागायला, तर फिरोजबाई आहेत. मग रात्रीची वेळ असू देत, दिवसाची वेळ असू देत, उन्हाळा असू देत, पावसाळा असू देत, कोणत्याही वेळी जर तुम्ही एखादी मदत मागितली, एखादी इच्छा व्यक्त केली तर ती भाई प्राणपणाने पूर्ण करतात. आणि प्रत्येक वेळेला भाईच पुढे पाहिजेत असं नाही. भाईंनी त्यांची जी टीम तयार केलेली आहे त्या टीम मधल्या प्रत्येक जण भाईंच्या सारखंच तुमच्या प्रत्येकाच्या मदतीला, तुमच्या प्रत्येकाच्या वेळेला धावून येतो. वर्षाचे 12 महिने, 12 महिन्यातला कुठलाही एक महिना काढून बघा ज्या महिन्यामध्ये फिरोजबाईंचा कुठला एखादा कार्यक्रम झाला नसेल. प्रत्येक सण असेल, उत्सव असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, तो साधा सुद्धा नाही करायचा, तर त्याला भव्य दिव्य स्वरूप द्यायचं. आणि त्यामध्ये केवळ फिरोजबाई खुर्चीवर बसतात आणि ऑर्डर सोडतात असं तुम्हाला कधीच दिसलं नाही. त्यांच्याकडे असलेली कार्यकर्त्याची भूमिका कायम आपण सर्वजण अनुभवतो. प्रत्येक काम स्वतःहून पुढे करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे. आणि त्यामुळेच प्रत्येकाला त्यांच्या नावामध्ये जरी भाई असलं तरी प्रत्येकाला आपल्या सख्या भावापेक्षा हे व्यक्तिमत्व अतिशय जवळचं वाटतं. त्यांच्या आयुष्यात चढ उताराचे अनेक क्षण यापूर्वी आलेत. त्या प्रत्येक वेळेला तुम्ही सर्वांनीच त्यांच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे तुमची भूमिका ठेवलेली आहे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेलं आहे. बाईंच्याकडे तसं बघायला गेलं तर आज काय नाहीये, सगळ्या गोष्टी. म्हणजे मागाशी आम्ही हेही चर्चा केली की एखाद्या नगरसेवक झाल्यानंतर त्या नगरसेवकानं काय कामं करायची ती कामं फिरोजबाईंनी आत्ताच केलेली आहेत. कित्येक नगरसेवकांना ते नगरसेवक पद मिळून देखील करता येत नाही. मात्र गेल्या 3-4 वर्षापासून आपल्या संपूर्ण परिसरामध्ये विकास कामाचं जे मोठं पर्व निर्माण केलंय. आज तुम्ही बघा, कोणतीही कॉलनी असू द्यात, कोणताही एरिया असू द्यात, ज्या ठिकाणी सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून असू द्यात, आमदार फंडाच्या माध्यमातून असू द्यात, जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून असू द्यात, प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी कामं ही सुरू झालेली आहेत. अगदी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरनं देखील तुम्ही भाईंना विनंती करता की भाई हा प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सुटलेला असतो. असं एक हक्काचं व्यासपीठ आपल्या सर्वांना भाईंच्या रूपाने मिळालंय. नगरसेवक पद हे नक्कीच या पुढच्या काळामध्ये भाईंना मिळणार आहे. आजची तरुण भारतची जर तुम्ही पुरवणी वाचली तर त्या पुरवणीचा शेवटी सुद्धा हीच इच्छा व्यक्त केलेली आहे की पुढच्या वाढदिवसापर्यंत भाईंच्या नावा अगोदर नगरसेवक हे पद लागलेलं असावं. आणि ते नक्कीच हे फक्त आता एक फॉर्मॅलिटी आणि औपचारिकता राहिलेले आहे.
या ठिकाणी सन्माननीय अविनाशजी कदम साहेब सातारा नगर विकास आघाडीचे पक्ष प्रतोद आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित आहेत. तर फिरोजबाईंचं असं व्यक्तिमत्व आपण प्रत्येक जणच अनुभवतोय. या पुढच्या काळात देखील तुमच्या सर्वांची साथ सोबत ही तितकीच महत्वाची आहे. आणि मला विशेष सांगायला या ठिकाणी अतिशय आवडतं की आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये पुरुष मंडळी तर फिरोजबाईंच्या बरोबर आहेत, तरुण कार्यकर्त्यांची साथ आहे, पण फिरोजबाईंची सगळ्यात मोठी जी कोण ताकद असेल तर या परिसरातल्या फिरोजबाईंच्या सगळ्या असलेल्या माता भगिनी. आणि या माता भगिनी कायमच फिरोजबाईंच्या पाठीमागे गंभीरपणे ठामपणे आजवर उभ्या राहिलेल्या आहेत. भाई देखील एका भावाप्रमाणे त्यांच्या बरोबर कायमच कार्यरत असतात. राखी पौर्णिमा, रक्षाबंधन हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. भाईंचे दोन्ही हात कमी पडतात एवढ्या राख्या भाईंना आवर्जून सर्वजण बांधतात. खरं तर राखी पौर्णिमेला भाऊबीजेला ओवाळणी देतात असा संकेत आहे, अशी प्रथा आहे. मात्र भाईंच्याकडून या सर्व बहिणींना वर्षभर कोणत्या ना कोणत्या रूपानं ओवाळणी मिळत असते. मग कधी ते टू व्हीलर ड्रायव्हिंगचं प्रशिक्षण असेल, कधी लायसन्स काढून देणं असेल, कधी मोफत अपघात विमा असेल, अशा एक ना अनेक गोष्टींमधून भाई कायमच आपल्या सर्व या माता भगिनींसाठी कार्यरत राहिलेल्या आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे. तर अशा आपल्या लाडक्या आणि लोकप्रिय व्यक्तिमत्वाचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे. कायमच भाई अतिशय आदरपूर्वक, नम्रपूर्वक आणि तितक्याच अभिमानाने उल्लेख करतात तो सन्माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा. बाबाराजे यांचं प्रेम, आशीर्वाद, सहकार्य, पाठबळ ते फिरोजबाईंच्यावर कायमच राहिलेलं आहे. आणि आपल्या सर्वांना देखील फिरोजबाईंच्यामुळं बाबाराजांच्या छायाछत्राखाली या ठिकाणी अतिशय आनंदानं आणि अतिशय सुरक्षितरित्या राहण्याची, या ठिकाणी वास्तव्य करण्याची एक चांगली संधी मिळालेली आहे. तर अशा या आपल्या लाडक्या भाईंना आपण सर्वजण वाढदिवसाच्या या सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करणार आहोत. खरं तर भाईंच्या विषयी बोलण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय अविनाश कदम साहेब आहेत, जयवंत दादा आहेत, त्याचप्रमाणे शेखर मोरे पाटील आहेत. आपल्याही सगळ्यांना बाईंचं कार्य माहिती आहे, खरं तर वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये. मात्र आपल्या या लाडक्या भावाला, आपल्या या लाडक्या भाईजानला या पुढच्या काळात उत्तम आरोग्य मिळावं, त्यांना उत्तम काम करण्याची संधी मिळावी, अशा आपल्या सगळ्यांच्याकडून मी सदिच्छा व्यक्त करतो. यानंतर मी सन्माननीय जयवंत दादा यांना विनंती करेन की आपण देखील आपल्या सदिच्छा आणि शुभेच्छा सन्माननीय फिरोजबाईंना व्यक्त कराव्यात. मी आमचे मोठे बंधू सन्माननीय शेखर मोरे पाटील यांना विनंती करतो की आपण देखील सन्माननीय फिरोजबाईंना शुभेच्छा द्याव्यात. आणि आवर्जून दोन माणसांचा या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतोय. रवी पवार 24 तास 7 दिवस ग्राउंड लेवलवर काम करणारा माणूस हा किंगमेकर आहे. आणि दुसरा किंगमेकर आहे तो कधीच पुढे येत नाही, अमित दादा महिपाल. या दोन माणसांनी ठरवल्यानंतर फिरोजबाईंचा नगरपालिकेतील विजय, काय कुठलाही विजय ते सहज शक्य करू शकतील, अशी ही दोन व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे अमित दादा तुम्हाला विनंती आहे. अमोलजी मोहिते हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. जनता सहकारी बँकेचे पुन्हा एकदा दुसऱ्यांदा झालेले नवनिर्वाचित चेअरमन म्हणून सन्माननीय अमोलजी मोहिते साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. मी रवी पवार यांना देखील समोर येण्याची विनंती करतोय. रवी दादा. यानंतर सन्माननीय शेखर मोरे पाटील आपल्याशी संवाद साधतात. प्रथमतः मी भाईंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोडोली गावाच्या वतीनं, तसेच प्रभाग क्रमांक 5 कोडोली यांच्या वतीने भाईंना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. काल मी आणि भाई दोघं पण विधिमंडळात होतो बाबांच्या बरोबर. कामांच्या निमित्तानं आम्ही दोघं पण बाबांच्या बरोबर होतो. तर बाबांच्या बरोबर बाबा तर कामाचा आवाका बघितला बाबांच्या कामाचा. तसेच फिरोजबाईंना काल एक महत्वाची गिफ्ट दिली. आपल्या या विलासपूर भागासाठी 20 बेडचं अद्ययावत हॉस्पिटल प्रस्तावित केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांचा पाठपुरावा मी काल बाबांनी शब्द दिला होता आणि काल ते मंजूर झालेलं आहे. त्याचा लवकरात लवकर सर्वे होऊन आता बजेटची तरतूद बाबांनी त्यासाठी 12 कोटीची केलेली आहे. खरंच असा कामाचा आवाका बघितल्यानंतर मी काल रात्री जवळजवळ 3-4 तास त्यांच्या गाडीतच होतो. सगळ्या त्या म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल 2 दिवस झालं वाढदिवसानिमित्त जे कार्यक्रम घेतले होते
तर त्याचा रिव्ह्यू ते गाडीत बसून घेत होते. काय झालं, स्वच्छता कुठपर्यंत झाली, आणि त्यांची खरंच टीमवर्क जोरात आहे. त्यांच्या भगिनी आहेत, संपूर्ण त्यांचे कार्यकर्ते अतिशय मनापासून, जरी बाहेर जरी इथे नसले तरी अतिशय सोपपणे काम ते करत असतात. तर बाहेरनी कुणाचा म्हणजे कोण रागावलंय कोण रुसलंय याचं तमा न बाळगता आपलं काम चालू ठेवलं, आणि त्याचं फलित म्हणून त्यांना अशी टीमवर्क लाभलं. अशा बाईंना आज शुभेच्छा देण्यासाठी आमचे मित्र अमोलजी मोहिते चेअरमन साहेब, तसेच आमची मुलुक मैदान तोप अविनाश कदम, तसेच जेवणदादा आप्पा पिसाळ असे मान्यवर उपस्थित राहिले. त्यांचं बोडोली गावातर्फे मी आभार व्यक्त करतो आणि परत एकदा फिरोजबाईंना मी शुभेच्छा देतो. आज माझे सहकारी फिरोजबाई पठाण, त्याचबरोबर आमच्या सर्वांचे नेते शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक, आज त्यांचा वाढदिवस होत असताना इथं उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर उपस्थित असलेले त्यांचा मित्र समूह, महिला वर्ग, त्याचबरोबर इतर बंधू आणि भगिनी, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना इथं उपस्थित असलेले माझे सहकारी, आमचे पक्षप्रमुख महावीराजी कदम, त्याचबरोबर माझे सहकारी जनता बँकेचे चेअरमन अमोलजी मोहिते, त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी नगरसेवक शेखर मोरे पाटील, त्याचबरोबर उपस्थित असलेले माझे दुसरे सहकारी बाळासाहेब पिसाळ, आणि असंख्य आमचे असणारे सर्व सहकारी. वाढदिवस हा साजरी होत असताना वाढदिवस हा साजरी झालाच पाहिजे. फिरोजबाई, वर्षातला एकदा ज्या वेळेला वाढदिवस येतो त्या वाढदिवसाला आपले सर्व मित्र, आपल्यावर प्रेम करणारे ज्येष्ठ नागरिक, महिला, सगळे आपल्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते त्या निमित्ताने एकत्र येतात आणि एकत्र आले की सगळ्यांचा संवाद होतो, आणि संवाद झाला की मग कामाला आणखी डबल गती येते, एक ऊर्जा येते. आणि ती ऊर्जा तुमच्यात आहेच. पूर्वीपासून तुमची काम करण्याची जी धमक आहे ती खरोखरच वाकण्याजोगी आहे. कारण कार्यकर्ता एवढा सहजासहजी घडत नसतो. आपल्याला दिसताना मोठं दिसत असतं की काय नाही फिरोजबाई मोठ्या प्रमाणात काम करतायत, पण त्या कामाच्या मागचं जे कष्ट आहे ते कुणाला दिसत नाही. समाजामध्ये काम करताना प्रत्येक गोष्टीचा त्याग करावा लागतो. म्हणजे कुटुंबाकडे सुद्धा दुर्लक्ष होतं, माणसांना पूर्ण वेळ द्यावा लागतो. बोलताना प्रत्येक माणसाच्या बाजू, त्यांचे असणारे प्रश्न सगळे समजून घ्यावे लागतात. ते समजून घेताना प्रत्येकाची सांगण्याची ढंग वेगळी असते, प्रत्येकाची बोलण्याची भाषा वेगळी असते. मग सगळ्यांना संयमानं सांभाळून घ्यावं लागतं. हे कार्यकर्त्याच्यात गुण असले की तो नंतर समाजापुढे नक्कीच मोठा होतो, आणि हे गुण माझे सहकारी मित्र फिरोजबाई यांच्याकडे आहे. फिरोजबाई, अशाच पद्धतीनं आपण काम करतायत. या कामाचं मोल मगाशी सरांनी बोलून दाखवलं की नगरसेवक व्हायच्या आधी एवढी सगळी आपण जर कामं करतो तर नगरसेवक झाल्यानंतर आपण किती कामं कराल हे आज कोणीच सांगू शकत नाही. पण समाजासाठी आपण आतापासून वेळ देता, त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं, कितीतरी त्यांच्यावर समाजकार्य करताना बरेच संकट आले. आपण पेपर बी वाचले, बरेच संकटाला तोंड पण दिलं. तोंड कोण देऊ शकतो? तो सच्चा कार्यकर्ता आहे. समाजाची खरोखरच माझ्या पाठीशी ताकद आहे. सामान्य माणसाची, सामान्य जनता माझ्या पाठीशी आहे, त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे असं समजून जो कार्यकर्ता काम करतो तोच कार्यकर्ता समाजामध्ये टिकतो. अशी कितीतरी फिरोजबाई संकट येतात, वादळ येतात, हे अनुभव आपल्या पाठीशी असले तरी समाज आपल्या पाठीशी आहे. आणि एवढंच मी या ठिकाणी सांगेन की जे सहकारी आहेत, जे आजचे संयोजक असतील, नियोजक असतील, इथं उपस्थित असलेले, त्यांच्यावर फिरोजबाईंच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते असतील, कार्यकर्त्यांनी अशीच फिरोजबाईंच्या पाठीशी उभं राहून दुःखामध्ये त्यांच्या पुढं आणि सुखामध्ये त्यांच्या पाठीशी असावं. आणि ज्येष्ठ नागरिकांनी असेच त्यांना आतापर्यंत जसं सहकार्य केलं, जसं मार्गदर्शन केलं, अशा पद्धतीनं मार्गदर्शन करावं एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि माझ्या वतीनं फिरोजबाईंना मी लाख लाख शुभेच्छा देतो वाढदिवसानिमित्त. आणि येणाऱ्या प्रशासनावर वचक ठेवून सातारच्या विकासामध्ये मोलाची भर टाकण्यासाठी ज्यांचा सततचा पाठपुरावा असतो
असे मार्गदर्शक सन्माननीय अविनाशी कदम साहेब हे आपल्या सदिच्छा आणि शुभेच्छा यानंतर व्यक्त करतील. आज 5 जुलै 5/5 आणि हा 5/7 म्हणजे सगळ्यांची साथ असलेला हा आपला हिरा, आपला सगळ्यांचा मित्र, भाऊ, बंधू, सगळंच काही. आता फिरोजभाई यांचा वाढदिवस, तसं म्हटलं तर हा वाढदिवस मला वाटतंय की 5 जुलैला साजरा होतो असं नाही. दर महिन्याला तुमच्याकडे कुठला ना कुठला कार्यक्रम असतो, कुठला ना कुठला एखादा सण असतो आणि त्याचं औचित्य साधून सगळ्या आपल्या ज्येष्ठ नागरिकांना बरोबर घेऊन करून सहकार्याने घेऊन आणि फार मोठी ताकद म्हणजे महिला मंडळ हे इतकं ऍक्टिव्ह आहे. आम्ही साताऱ्यात सगळीकडे फिरतो, पण या भागातल्या महिला जेवढ्या ऍक्टिव्ह आहेत तेवढ्या साताऱ्यातल्या महिला ऍक्टिव्ह नाहीत, हे मी जबाबदारी सांगतो. आणि हे खरंच कौतुक आहे. जर महिला ऍक्टिव्ह असतील तर निश्चित आपल्या भागाचा, आपल्या शहराचा विकास होतो. महिला शिकली की घर उंचावतं, घर सुधारतं म्हणतात. तसंच हे सूत्र या भागातलं, या महिला इतक्या ऍक्टिव्ह आहेत आणि प्रत्येक गोष्टीत सहभाग घेतात. आणि त्या महिलांना हा भाऊ मिळालाय की जो त्याच्याकडे नाही हा शब्दच नाही. कुठला कार्यक्रम असू दे, मग ते होम मिनिस्टर असू दे, नाहीतर हळदी कुंकू असू दे, गणेश उत्सव असू दे, गुढीपाडवा असू दे, काय कुठला असेल तो सण, शिवजयंती साताऱ्याच्या बरोबरीने तुम्ही साजरी करतात. म्हणजे हे सगळे तुमच्यातली ऊर्जा जी आहे ती एकत्र येते आणि चांगल्या कामासाठी सगळीजण तुम्ही एकत्र येता. आणि त्याचं नेतृत्व तुमच्या इतकी नेते मंडळी असताना सुद्धा तुम्ही फिरोज पठाणकडे दिलं, याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. रवी पवार सारखा एक जाणकार आणि 24 तास 7ही दिवस आणि 365 दिवस म्हणतो आपण, 7 दिवस म्हणून कंटिन्यू लोकांच्यात असणारा, लोकांना वेळ देणारा, अडीअडचणी तुमच्या ज्या आहेत ते आमच्यापर्यंत, महाराजांच्यापर्यंत आणून त्याला मार्ग काढून देणारा अमित बैपाल सारखा एक चांगला फायनान्सर म्हणतात, कशालाही नाही म्हणत नाही तो. कुठल्याच गोष्टीला कुठलीही गोष्ट असेल तर लगेच हात वर असतो प्रमाणात अशी सगळी मंडळी तुमच्या भागात आहेत. हा निश्चित खजिना. आणि मी तर म्हणेन या भागाचं लोक खरंच नशीबवान आहेत. त्या माणसं मिळत नाहीत काम करायला. कोविडच्या काळात तुमच्यातलं जे काम झालं ते म्हणजे उल्लेखनीय आहे. कुठं कशाचंच कमी पडून दिलं, भाजी नाही, दूध नाही. मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपलं बेड 20 बेडचं हॉस्पिटल आपलं मंजूर होतंय. मला आता असं वाटतंय नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर तुमच्याकडे एखादा खरा नागाल सोडून जागा उरणार नाही. किती म्हणजे इतकं भरपूर काम या भागात झालेलं आहे. आणि हे मी कुणालाही एकाला श्रेय देत नाही. शिवेंद्र बाबांची जे सगळे कार्यकर्ते आहेत या सगळ्यांचं श्रेय आहे. आणि या सगळ्यांनी एकत्र राहिल्यामुळं आपल्याकडे एवढे फंड्स आले, एवढी कामं झाली आणि नवनवीन कामं आपली चालू आहेत. याला सगळ्यांना तुम्हाला धन्यवाद देतो. आणि फिरोजबाईंना असंच काम करत राहा. ते अशीच बुद्धी त्यांना अजून दे, ज्यादा कामं व्हायची आणि सगळ्यांचं एकत्र टीम वर्क असंच राहू दे अशी शुभेच्छा देऊन जातो. आणि त्यांना वाढदिवसाच्या माझ्या कुटुंबातर्फे, नगरविकास आघाडीतर्फे, पतसंस्था फेडरेशनतर्फे खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. आणि सर्व उपस्थित असणारे बाईंना किंबहुना आशीर्वाद देणारे वडीलधारी मंडळी, एकच मी सांगू इच्छितो की या ठिकाणी वाईटाची वजाबाकी करणारे आणि गुणांचा गुणाकार करणारे आणि त्यातून सर्वांना चांगला आकार देणारे एक व्यक्तिमत्व विलासपूरला लाभलं, हे आपलं मोठं भाग्य आहे. की गेल्याच महिन्यात दादा या ठिकाणी अत्यंत चांगलं काम केलं. शिक्षकांचा सत्कार असेल याही पेक्षा
की लहान मुलं जी 10वी 12वी किंवा इतर यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार करणं. आदरणीय व्यासपीठ, माझे सर्व ज्येष्ठ आविदादा असू दे, जयवंतदादा, अमोलजी मोहिते, शेखर पाटील, अप्पा पिसाळ, खाडेसाहेब, पवार सर आणि इतर सगळ्या या बाजूला माझ्या माता भगिनींनी, सर्वांचं नाव घेत नाही, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर आणि इथं बसलेले सर्व माझे ज्येष्ठ आणि माझ्या समोर बसलेले सर्व माझ्या माता भगिनींनो आणि माझ्या मागच्या बाजूला सगळे माझे युवक मित्र, हा वाढदिवस आविदादा, अमोलजी मोहिते आणि जयवंतदादाला सांगतो. शेखर पाटील, मी तुमच्या सगळ्यांपेक्षा ज्युनियर आहे. मला एवढीच विनंती करायची आहे तुम्हाला, बाबांच्या माध्यमातून माझ्यासारखा छोटासा कार्यकर्ता तुमच्या बरोबर असावा ही मी माझ्या विलासपूरच्या लोकांच्या वतीनं मी विनंती करतोय. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना तुम्ही बरोबर घेऊन चालावं अशी माझी विनंती आहे. दुसरी गोष्ट, तसं काही नाही होणार, माझ्याकडनं काही चुकणार नाही. तुम्ही सिनियर माणसं आहेत, मी सिनियरचा आदर कायम राखणार आहे. मला खास करून दादा बोलले, जयवंतदादा बोलले, आविदादा बोलले, शेखर पाटील बोलले, सर बोलले, माझं एवढं कौतुक केलं. ते सर्व त्या कौतुकाच्या मागं एक व्यक्तिमत्व आहे, ते माझे श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले. माझ्या महाराजांना मला या विलासपूरला घडवलंय आणि विलासपूर गोळीबार मैदान असू दे, विलासपूर असू दे, शाहूनगरचा भाग असू दे, यावर भाऊसाहेब महाराजांपासून बाबांच्यावर प्रेम करणार आणि भाऊसाहेब महाराजांच्यावर प्रेम करणारी माणसं इथं खूप काही बाबांची शिक्षक बी आहेत, काय भाऊसाहेब महाराजांच्यावर प्रेम करणारी, भाऊसाहेब महाराजांच्या बरोबर काम केलेले इथं सगळी मंडळी आहेत. सगळीजण या भागातली लोक भाऊसाहेब महाराजांना बाबांच्यावर प्रेम करतात. त्याचबरोबर मी बाबांच्या बरोबर असतो. मी एकटाच नसतो, सगळीच बाबांच्या बरोबर असतात. पण बाबांच्या बरोबर असल्यामुळे मलाही लोक हळूहळू प्रेम करायला लागले. त्याचबरोबर माझ्या इथं असलेले सर्व विकास कामं ही बाबांच्या माध्यमातून चाललंय. आविदादा बोलले, खरंय, 36 कोटी रुपये दिले, मध्ये पाण्याची स्कीम आणली, परत आता त्या पॅरेंट स्कूल ते पालवी चौक 4,92,00,000 रुपये दिले. माझ्या विलासपूर गोळीबारला माझ्या हिशोबाने आविदादा सारखा आकडा काढत असतो, कारण की आविदादा सगळे आकडे ठरवत असतो. अमोल मोहिते, आविदादा हे सगळे वाड्यात बसून ठरवत असतात कुठल्या वार्डात काय टाकायचं. माझ्या दोघांची सारखी आमची होत असती, पण हे सिनियर मंडळी मला समजून घेतात. मी नाही म्हणलो माझ्या वार्डात हे काम टाकायचंय, पहिलं नाही म्हणतात दोघं बी, अमोल मोहिते आणि आविदादा पहिलं नाही म्हणतात, पण माझं काम पहिल्या 5व्या नंबरला हे असतं. एवढंच मला त्यांचं सगळ्यांना स्वागत करायला पाहिजे, कारण की बाबा त्यांना लिस्ट बनवायला सांगतात. ती दोघं माझे काम नाही म्हणत नाहीत आणि काम टाकतात. पहिलं नाही म्हणतात, पण 100% 5व्या 6व्या नंबरला काम असतं. बद्दल त्यांचं दोघांचं अभिनंदन. आणि विलासपूरच्या जे कामाची गती चालली आविदादा, म्हणजे माझ्या हिशोबानं जेव्हापासून सरकार बदललं, देवेंद्र फडणवीस साहेब असू दे, एकनाथ शिंदे साहेब असू दे आणि अजितदादा असू दे, बाबांच्या माध्यमातून जे काम चाललंय, साताराचा विकास आणि सातारा जावलीचा विकास ज्या पद्धतीने चाललाय, हे आपले लाडके आमदार त्यांच्यामुळे चाललंय. पण हे सरकार बदलल्यानंतर माझ्या विलासपूरला माझ्या खात्रीनुसार आतापर्यंत 35 कोटी रुपये फक्त विलासपूरला लाईट लावण्यासाठी, गटर करण्यासाठी आणि रस्ता बनवण्यासाठी हे आपल्या आमदार साहेबांना दिले. आज ते नाहीयेत, त्यांचं बरोबर आज सगळ्यांना टाळ्या वाजून सत्कार करायला पाहिजे. आज देशाच्या आपल्या इंडियन टीमच्या कॅप्टनच्या बरोबर त्यांचा फोटो आला आणि त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना ओळख करून दिली. मी तिथं माहिती घेतली, ओळख करून अशी दिली, सातारचे छत्रपती घराण्याचे राजे शिवेंद्रराजे आणि 4थ्या टर्मला आमदार आहेत. ते स्वतः रोहित शर्मा स्वतः म्हणले, तुम्ही एवढ्या लवकर आमदार झाला. वय विचारत होता बाबांना, बाबांना त्यांना वय बी सांगितलं. म्हणजे आता बाबांची तर 5वी टर्म आहे. ही 5वी टर्म ही तुमच्या सगळ्यांच्या ताकदीनं आणि तुम्ही सगळीजण बरोबर आहेत. ही 5वी टर्म सगळ्यात जास्त मतानं आपण बाबांना निवडून द्यायचंय. ज्या पद्धतीनं उदयन महाराजांना सगळ्यात जास्त सातारा तालुक्यातनं, सातारा जावली तालुक्यातनं मतदान केलं, की तुम्ही सगळ्यांना बाबांच्या नेतृत्वात आम्ही सगळ्यांना काम केलं.
ज्या पद्धतीनं उदयन महाराजांनी निवडून दिलं त्या पद्धतीनं बाबांना ह्या विलासपूर गोळीबारला आविदादा, अमोलजी मोहिते, जयवंतदादा, शेखरदादा मी सगळ्यांसोबत यांच्या वतीनं तुम्हाला वचन देतो, ज्या पद्धतीनं बाबांना मतं पडायला पाहिजे, ज्या पद्धतीनं बाबांना ह्या विकास कामासाठी ह्या गोळीबार विलासपूरला पैसे दिलेत, मी रवी भाऊ भैया असू दे, अमित मायपाल असू दे आणि माझ्या वैष्णवीताई, पूनमताई, रुपालीताई आणि माझ्या सगळ्या बसलेल्या माता भगिनींनो, ज्येष्ठांच्या वतीनं मी तुमच्या वतीनं सगळ्यांना यांना ग्वाही देतो, सगळ्यात जास्त साताऱ्यात बूथवर मतदान दिसेल ते विलासपूर गोळीबारला दिसेल एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना माझ्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही बाबांनाही सांगा मी नाही दिलं मतदान तर मला तिकीट देऊ नका, एवढं मी तुम्हाला खात्रीने सांगतो. म्हणजे तुमच्या जागतीवर मी बोलतोय, बोलू का? 99% बाबांना मतदान व्हायला पाहिजे, 1-2% मतदान इकडे तिकडे व्हायला पाहिजे. आता आपल्या नेत्याची इलेक्शन आहे, आपला जो नेता आपल्यासाठी रात्रंदिवस त्या विधान भवनात, त्या मंत्रालयात न जेवता खाता पिता आपल्या सातारसाठी आणि आपल्या जावलीसाठी, विकासासाठी आपले महाराज आपले पळतात. त्यासाठी 5वी टर्म बाबांना सगळ्यात जास्त मतात या सातारा आणि जावली तालुक्यातनं पडायला पाहिजे आणि राज्यात सगळ्यात जास्त मतांना बाबा निवडून यायला पाहिजे तर मंत्री होते. कारण की या वरिष्ठांना बी माहित असू दे सगळ्यात जास्त लीडनं शिवेंद्र बाबा आल्यात, त्यामुळे पहिल्या झटक्यात बाबांना मंत्रिपद कॅबिनेट मिळायला पाहिजे. त्यात सगळ्यांची तुमची मदत लागणार आहे, सगळ्यांची साथ लागणार आहे. आपल्या नेत्याला आपणच मोठं करायचं असतं. त्यामुळे मी तुमच्या वतीनं ह्या 4-5 जणांना सिनियर माणसांना मी तुमच्या वतीनं ग्वाही देतो, सगळ्यात जास्त 99% आविदादा मतदान नाही झालं या विलासपूरला तर मला तिकीट बी देऊ नका, मी यांच्या वतीनं सांगतो. मला एवढी खात्री आहे, म्हणजे माझ्या भगिनींचं तर तुम्ही म्हणला लेडीजचं, यांच्यावर तर एवढी खात्री आहे. मला आज खरोखर सकाळपासून मी कार्यक्रम करतोय, सकाळपासून मी 8 वाजल्यापासून फिरतोय, पण मला असं वाटायला लागलं इतक्या दिवस मला वाटत नव्हतं मी पास झालोय का नाही, पण मला 100% खात्री आहे तुमच्या आशीर्वादाने मी पास झालोय आज सांगतो. म्हणजे कुठली शाळा काही येऊ दे मी पास होणार आहे का नाही, पण तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर मी पास होणार आहे, मला आज खात्री झालेली आहे. मी दुपारीच विचार केला आपण 100% पास होऊ शकतो, पण तुम्ही तिकीट द्या एवढंच मला विनंती. परत तिकीट देताना म्हणाल थोडस अडचण आली काय आली, फक्त तुम्हाला सगळ्यांना ज्येष्ठांना माझी विनंती आहे, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ज्येष्ठांना तुम्ही बरोबर घ्या आणि मला तिकीट द्या. तुमचं पुढं काय होईल, काय मागं पुढं काय होईल तो विषय वेगळा आहे, पण मला तिकीट द्या एवढंच मला तुम्हाला वाढदिवसानिमित्त विनंती करायची आहे. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो, तुम्ही सगळेजण आला, माझ्या महिला भगिनींचं मनापासून आभार मानतो, ज्येष्ठांचं मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. माझ्या वाढदिवसानिमित्त माझं विलासपूरचे सर्व नागरिक, माझे चिमुकले सर्व माझ्या माता भगिनींनो, इथं असलेले माझे या गोळीबार विलासपूरचे सगळे ज्येष्ठांना मी तुम्हाला खूप खूप आभार मानतो. तुम्ही प्रत्येक वेळा माझ्या सगळ्या कार्यक्रमाला भरपूर संख्येनं असता. पुन्हा एकदा माझ्या इथं महिला वर्ग काय काम करायला जातात त्यांना मी रेनकोट आणल्यात, सकाळपासून जे काम चाललेलं हे खूप चांगलं झालं. हो, मला खास करून सांगायचं दादा, ह्या वाढदिवसाला फिरोज पठाणनं 1 रुपया बी खर्च केला. ह्या वाढदिवसाला फिरोज पठाणनं शपथ सांगतो 1 रुपया बी खर्च केला नाही, सर्व माझ्या मित्रांनी खर्च केलाय. थँक्यू आबा, धन्यवाद. ह्या वाढदिवसाला माझ्या सर्व मित्रांना खर्च केलाय. माझ्या मित्रांचे सर्व कार्यकर्ते, एकही माझा कार्यकर्ता नाही, माझ्या बरोबर जवळ असलेले सगळे मित्रांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. समोसेचं नियोजन केलेलं आहे, सगळ्यांनी त्याला लाभ द्यावा.